अर्थातच ना, इट्स ऑब्व्हियस, कारण का राजधानीत स्फोट झालाय. पण अशा गोष्टीत सगळी माहिती येईस्तोवर मी कधी बोलणारी नाही. याचं कारण हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे. त्याच्यामुळे तो राजकीय करण्याला आत्ता मला त्याच्यात कधीही मी करणार नाही. ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही आदरणीय पवारसाहेब पहिले नेते होते या देशातले जे सरकारच्या बाजूनी उभे राहिले, कारण का तो देशाचा प्रश्न होता, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. त्याच्यामुळे जे काय बोलायचं होतं ते आम्ही सेशनमध्ये बोललो, पण आम्ही टीव्हीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकारच्या बरोबर तेव्हा नॅशनल सिक्युरिटीसाठी म्हणून उभा राहिला. त्याच्यामुळे मला वाटतं दिल्लीत काल जो स्फोट झाला हा अतिशय चिंताजनक आहे. त्याची पूर्ण माहिती यायची आम्ही वाट बघतोय. एकदा पूर्ण माहिती आली कीच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. मी स्वतः आज संध्याकाळी जाणार आहे आणि योगायोगाने उद्या आमची होमची गृह मंत्रालयाची स्टँडिंग कमिटी योगायोगाने उद्या आहे. त्याच्यामुळे उद्या अर्थातच त्याच्यावर आम्ही चर्चा किंवा माहिती त्या कमिटीमध्ये मागतो. नाही, सरकारला करायलाच लागेल ना. एक तर नाही केला तर 1 तारखेला सेशन सुरू आहे. देश उत्तरा मागेल. आपण 12 तुमच्या चॅनलच्या मताप्रमाणे आतापर्यंत 12 लोक गमवलेत आपण. हा काही छोटा हादसा नाहीये, फार गांभीर्याने. एक जरी भारतीय ची हत्या झाली किंवा त्याच्यावर कुठलाही अन्याय झाला एक, तरी ते अयोग्यच आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढलंच पाहिजे या मताची मी कुणाचंही सरकार असतो. त्यामुळे हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.